महिलांना एक खून माफ करावा हे आम्ही नाही म्हणत, ही मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी। मात्र त्यांनी ही मागणी का केली, कोणाकडे केली आणि या मागील उद्देश काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र महिलांच्या हक्कांवर, त्यांच्या सामर्थ्यावर, सन्मानावर चर्चा झाली। विविध ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पण याच दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट महिला शाखेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिलेला एका खुनाची सूट द्यावी अशी मागणी केली आहे। यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही पत्र लिहिले आहे। खरं तर रोहिणी खडसे यांनी हे पत्र मुंबईत 12 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहिले आहे। त्यांनी म्हटले आहे की भारतात महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, पण कायदा सुव्यवस्था अपयशी ठरत आहे। त्यामुळे महिलांना आत्मसुरक्षेसाठी एक खून माफ केला पाहिजे। खडसे यांनी वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू या सर्वेक्षणाचा हवाला देत सांगितलं की भारत हा एशियातील महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश ठरला आहे। त्यांनी पत्रात लिहिले आहे की आपण त्या मानसिकतेला संपवू इच्छितो जी महिलांवरील लैंगिक हिंसा आणि अत्याचारांना खतपाणी घालते। त्यामुळे आम्हाला एक खून करण्याची परवानगी द्यावी। त्यांनी महाराणी ताराबाई आणि अहिल्याबाई होळकर यांचे उदाहरण देत सांगितलं की जेव्हा त्यांच्या राज्यावर आणि लोकांवर संकट आले तेव्हा त्यांनी तलवार उचलली होती। महात्मा गांधी आणि महात्मा बुद्ध यांच्या अहिंसेच्या भूमीवर अशी मागणी करणे वाईट वाटते, पण सध्याच्या काळात महिलांची सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न आहे। NCRBच्या 2022च्या अहवालानुसार महिलांविरोधातील गुन्ह्यांचे 4,45,256 प्रकरणे नोंदवली गेली, म्हणजेच प्रत्येक तासाला 51 FIR नोंदवले जातात। 2021 मध्ये 4,28,278 तर 2020 मध्ये 3,71,503 प्रकरणे नोंदवली गेली होती। हे आकडे दर्शवतात की महिलांची सुरक्षितता ही मोठी समस्या बनली आहे। सध्या हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून राजकीय चर्चाही तापली आहे। आता सरकार आणि राष्ट्रपती भवन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या प्रकरणावर तुमची काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरा नको आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र।